दूत आहे. तुझ्यात आणि माझ्या राघवात जो सीतेविषयी चाललेला विरोध आहे तो विरोध मिटवण्यासाठी तुझ्या लंकेत वकील पत्र घेऊन आलेलो आहे. सांगतो ऐक, मध्येच मात्र बडबड करू नको. कोण जांबा मम जने करही तोही मिताई तो हित कारण येहू बाई उत्तम कुलस्थ करण शिववीरांची पुच्यहू बाहू ब्राते वरिला पाया हो इन्हेहू सब काज जितेहू लोग पालशूर राज नृपाभिमानी मोह बचकिंब हरियाने हो सीता जगदंबा अब शुभ कहो करेहू तुम मोरा सब अपराध क्षमही प्रभु तारा दर्शन गया हो तनु कंठ कुटारी पुरुजना संगे सैत निजनारी सादर जनक सीता करियो के यही विधि सकल चलहू बया त्यागे प्रणात पालक रघुवंशमणी करुणा सिंध खरारी आयहू प्रभु शरण गयहू शरण प्रभु राखेहू सब अपराध बिसरी. अरे लंकेश, तुझा जन्म तर उत्तम कुलात झाला असून उत्तम कुल म्हणजे कोणते? 4 प्रकारचे वर्ण असतात. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या 4 वर्णांपैकी तुझा वर्ण, तुझा जन्म ब्राह्मण कुलात झाला असून तू स्वतःच्या पराक्रमाने पुष्कळचे राज्य जिंकले. खरोखर आहे. इतकेच काय, परंतु 33 कोटी देवतांना बंदीत टाकून एक सौरभोग नावाचा राजा झाला. कोण जांबा इतके असताना मात्र तू एका किंचितच्या गोष्टीवरून म्हणजे अगदी थोड्याशा गोष्टीवरून अपमान करून घेतलास. तो कोणता? त्या प्रभू रामचंद्राची जनक जानकी माता कपट रूपाने हरण करून आणली. हे फार वाईट केले. परंतु झालेल्या गोष्टीचा खेद करू नको. मी त्याला उपाय सांगतो. तर ऐक, त्या प्रभू रामचंद्रास अनन्य भावाने शरण जा आणि जात्या वेळेस जाण्याची जरा पद्धत आहे. जात्या वेळेस दातात तृण धरून म्हणजे गवताची काडी धरून गायीसारखा लीन होऊन तुझ्या लंकेतील सर्व कोण सांभाळून बोल. बरोबर घेऊन जा आणि जात्या वेळेस